45 वर्षाच्या म्हाताऱ्याबरोबर किंवा 50 वर्षाच्या म्हाताऱ्याबरोबर लावलं जायचं. मरणार कोण आहे पहिले? पुरुष मरायचा. पण त्याचा दोष स्त्रीला. तुझा पायगुण पांढरा, तू पांढऱ्या पायगुणाची, म्हणून तिला हिणवलं जायचं. बालिका हत्या व्हायच्या. मुलगी जन्माला येणं म्हणजे अतिशय वाईट. मुलगाचा आला पाहिजे. मुलगी आली तर तिला पोटात तरी मारलं जायचं, नाही तर पाण्यात तरी सोडलं जायचं किंवा सरळ तिचा वध केला जायचा. मग हे असताना ही बालिका हत्या बंद झाली पाहिजे, याच्यावर आवाज उठवला सावित्रीबाई फुले यांनी. भागीदारी दस्तक, भारत की आवाज. का तेजस्वी ज्योतीचे नाव म्हणजे आजच्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले यांचे कार्य केवळ इतिहासाचा भाग म्हणून पाहणे पुरेसे नाही. त्यांच्या विचारांचे आचरण आपल्याला आपल्या वैयक्तिक, आपल्या सामाजिक जीवनात करणे हीच त्यांना आजच्या दिवसाची खरी आदरांजली असते. मग आज आपण प्रत्येकाने विचार केला पाहिजे की बरोबर आपण त्यांचे विचार कितपत अंगीकारतो. आजच्या या वैचारिक मंचावर आपण सावित्रीबाई फुले आणि आजची स्त्री या विषयाच्या माध्यमातून त्या ज्योतीचा प्रवास आणि तिच्या प्रवासात तिच्या प्रकाशात उभी असलेली आजची स्त्री याचा अर्थ शोधण्याचा थोडासा प्रयत्न करणार आहोत. सावित्रीबाई फुले कशा होत्या? काय होतं त्यांचं बालपण? अगदी लहान. सावित्रीबाई फुले यांचा जन्म महाराष्ट्रातील छोट्याशा गावात म्हणजे सातारा जिल्ह्यातील नायगाव या छोट्याशा गावात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील खंडोजी निवासे पाटील यांच्या पोटी हे ज्ञान ज्योती रत्न जन्माला आले. ते शेतकरी होते. लहानपणापासूनच सामान्य कुटुंबात वाढणाऱ्या, सामान्य कुटुंबात राहणाऱ्या, पण तितक्या शांत, तितक्याच मनमिळाऊ, पण करारी. लहानपणापासूनच त्या करारी आणि बाहेदार विचारांच्या होत्या. सती प्रथा ही पद्धत त्यावेळेस असतानाही, लहान असताना त्यांनी त्यावेळेसही, त्या लहान असतानाही एका सती जाताना थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी पहिले लाकूड टाकले, कारण त्यावेळेस एक प्रथा होती, नवरा मेला की त्या सरणावर स्त्री बसायची आणि त्या स्त्रीने त्याचं डोकं आपल्या मांडीवर घेऊन खाली अग्नी दिली जायची. इतकी क्रूर प्रथा होती. पण लहान असताना सावित्रीबाई फुलेंनी एक ठिणगी जो ती आग लावणार होता ना त्याच्या अंगावर टाकली. तेव्हा त्याला भाजलं. तो जो करारीपणा त्यांचा दिसला तेव्हा लक्षात येतं की लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये हे विचार अंगभूत होते. शिक्षणाची खूप आवड होती, पण शिक्षण काही घेता आले नाही. कारण त्यावेळेचा वेळच असा होता की शिक्षणाची संधी स्त्रियांना तर मिळतच नव्हती, पण इतरांनाही फक्त काही उच्चवर्णीयांनाच ती संधी होती. मग असा काळ असताना 9 वर्षाच्याच होत्या त्यावेळेस त्यांचं लग्न झालं महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबरोबर. आता महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत जेव्हा लग्न झालं तेव्हा त्यांच्या आयुष्याला एक नवीन दिशा मिळाली. काय? कारण सावित्रीबाई फुले या अतिशय तल्लख बुद्धीच्या होत्या. त्यांचं वाचन, त्यांचं लेखन आणि त्यांना शिक्षण स्वतः त्यांची तल्लख बुद्धी ओळखून महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्यांना शिक्षण दिलेलं होतं. आता हे शिक्षण देत असताना त्यांना त्यांच्या खऱ्या अर्थाने सावित्रीबाईंच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश इथे पडला. इतकंच नाही, ही साथ त्यांना दिली ती क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी. खरंच म्हणावंसं वाटतं, प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो, पण यशस्वी स्त्रीच्या मागे एका आदर्श पुरुषाचा हात असतो. आणि कदाचित म्हणूनच आज आपण ही जोडी बघतो की या फुले दाम्पत्याने समाजासाठी केलेले कार्य किंवा त्यांनी आपल्या पत्नीला प्रथमतः जेव्हा शिक्षिका बनवले, पण फक्त शिक्षिका बनवून ते थांबले नाहीत, तर प्रत्येक सामाजिक कार्यात त्या कशा सहभागी होतील याकडे त्यांनी विशेष लक्ष दिले. खंबीरपणे पाठीशी उभे होते, पण प्रत्येक कार्य ते त्यांना करायला लावत होते. हे खरंच या जोडीकडे पाहून कळतं. इतकंच नाही, यासाठी शिक्षणाची सुरुवात घेताना, शिक्षणाचा वसा घेताना त्यांच्या लक्षात आलेलं होतं की समाज हा गांजलेला होता. या समाजामध्ये शिक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत समाजाचे विचार सुधारणार नाहीत. आणि यासाठी त्यांनी पहिले शिक्षणाची सुरुवात करावी हा विचार करून पुणे येथे 1848 मध्ये ज्योतिबांनी पुण्यातील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. शाळेमध्ये फक्त सुरुवातीला 6 मुली होत्या, पण शिक्षकच भेटत नव्हते. शिक्षक शिकवणार कोण? मग ही अडचण ज्योतिबांपुढे खूप मोठी होती. ते डगमगले नाही.
त्यांनी विचार केला का नाही शिक्षणाची धुरा तर आता सावित्रीबाई स्वीकारली आहे, मग त्यांना शिक्षिका बनवावं. म्हणून त्यांनी प्रथमतः त्यांना शिक्षिकेचे धडे दिले. इतकंच नाही, मिचलेबाईंच्या अध्यापिका विद्यालयात शिक्षिकेचा कोर्स पूर्ण करून घेतला आणि व्यावसायिक शिक्षणही त्यांनी सावित्रीबाई फुले यांना दिलं. आणि ही खूप मोठी क्रांती होती, कारण जेव्हा शिक्षिका मिळाली तेव्हा त्या शाळांमधील मुलींची संख्याही वाढू लागली. आता मुलींची संख्या का वाढली असेल, तेव्हा त्यांनाही कळालं होतं जो काही थोडाफार समाज होता की शिक्षणाशिवाय कुठल्याही गोष्टीला अर्थ नाही याची जाणीव हळूहळू होऊ लागली होती. पण एकीकडे त्याच वेळेस ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या शाळा सुरू होत्या, त्याच आणि ते पण पुण्यामध्ये तर कर्मठ विचारांचे लोक, सनातनी लोक. मग अशा लोकांमध्ये त्या लोकांना पुण्यात जे जमलं नाही, पुण्यात शिक्षणाचा प्रसार करणं जे जमलं नाही, ते कार्य या फुले दाम्पत्याने केलं आणि ते तिथेच थांबले नाहीत. हे कार्य करत असताना हे कार्य सोपं नव्हतं, सहज शक्यता अजिबातच नव्हतं. मग ते करताना त्यांना खूप मोठा संघर्ष द्यावा लागला, त्यांना त्याग करावा लागला, बंडखोरी करावी लागली. पण दोघेही थांबले नाही. यात सावित्रीबाई अतिशय मानेदार आणि करारी विचारांच्या होत्या. मुलींची शाळा तर सुरू केली, पण सनातनी लोकांचा जळजळाट वाढला, धर्म उडाला, भ्रष्टाचार समजला, विद्या शूद्राघरी चालली. म्हणून इथला भटभिक्षुक वर्ग तडफडत होता. त्यांनी सावित्रीबाईंना आता प्रत्यक्ष त्रास कसा होईल याकडे लक्ष दिलं. आणि ते करत असताना जेव्हा सावित्रीबाई शाळेत येत असायच्या त्यावेळेस मुद्दामून त्यांच्यावर दगड फेकले जायचे, धोंडे फेकले जायचे. इतकंच नाही, त्यांच्यावर शेण फेकलं जायचं, चिखल फेकला जायचा. सावित्रीबाईंना माहिती होतं मला हे सर्व सहन करायचंय, पण हे सहन करून मी थांबणार नाहीये. माझा उद्देश मी पूर्ण करणार आहे, माझ्या मुलींना मी शिकवणार आहे. आणि ते कार्य करत असताना ही माऊली आपल्यासोबत आपल्या गाठोड्यात एक साडी एक्स्ट्रा घेऊन जायची. शाळेत गेल्यानंतर जे काही कपडे, साडी खराब झालेली असायची त्या तिथे बदलायच्या, स्वच्छ व्हायच्या आणि मग मुलींसमोर उभ्या राहायच्या. खरंच हा विचार खूप वाखाणण्याजोगा आहे. हा आदर्श आहे आपल्यासमोर की स्त्रीने कसं राहावं. इतकं करूनही सावित्रीबाई डगमगल्या नव्हत्या. त्या माऊलीने आपल्या कार्यावरील अढळ निष्ठेमुळे सर्व सहन केलं. त्यांनी पुढे अनेक शाळा उघडल्या आणि देशातील पहिल्या महिला शिक्षिका त्या बनल्या. इथेच थांबल्या नाहीत, त्यांनी शिक्षणाची कवाडे सगळ्यांसाठी उघड झाली पाहिजेत यासाठी प्रयत्न केले आणि नंतरच्या काळात त्या मुख्याध्यापिकाही झाल्या. त्या काळात मुलींना शिक्षण देणे तर दूरच, पण शिकवणे हे सुद्धा पाप समजले जायचे. शिक्षण तर मिळत नव्हतेच, पण शिकवणे हेही पाप होते. मग स्त्री ही मोहाचे मूलस्थान एवढीच तिची ओळख होती. फक्त मोह म्हणून तिच्याकडे पाहिलं जायचं. इतकंच नाही, ती 4 भिंतीच्या आत कधी बाहेर पडली नाहीच, पण तिला पडूही दिलं नाही. तिच्या नशिबात फक्त इतरांच्या धाकाखाली राहणं हेच लिहिलेलं आहे असे विचार तिच्यावर लहानपणापासून रुजवले जायचे. मग स्वतंत्र विचार करण्याची तर मुभाच नव्हती. इतकं असताना अशा बिकट परिस्थितीत सावित्रीबाईंनी स्त्रियांना त्या 4 भिंतींच्या आतून बाहेर काढलं आणि शिक्षणाचा एक वसा त्यांनी घेतला आणि त्यांनी सुरुवात केली होती. विधवा कशा व्हायची, तो काळ असा होता की लग्नाचं वय जसं आज आपल्याकडे सारखं आहे त्या काळात तरी सारखं नव्हतं. 9 वर्षाच्या मुलीचं लग्न 45 वर्षाच्या म्हाताऱ्याबरोबर किंवा 50 वर्षाच्या म्हाताऱ्याबरोबर लावलं जायचं. मरणार कोण आहे पहिले? पुरुष मरायचा, पण त्याचा दोष स्त्रीला. तुझा पायगुण पांढरा, तू पांढऱ्या पायगुणाची म्हणून तिला हिणवलं जायचं आणि विधवांना अतिशय वाईट वागणूक असायची. तिचं सौंदर्य नष्ट व्हावं म्हणून केशवपनासारख्या प्रथा सुरू झाल्या. हे सगळं सहन होत होतं आणि याच्याकडे जास्त करून सावित्रीबाईंनी लक्ष दिलं. या विधवांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ही त्यांची तगमग होती आणि म्हणून त्यांनी त्या विधवांना पुनर्विवाह व्हावा यासाठी त्यांनी प्रयत्न करायला सुरुवात केली आणि त्यात त्यांना साथ लावली महात्मा ज्योतिराव फुले यांची. त्या तिथेच थांबल्या नाहीत, त्यांनी अस्पृश्यता निवारणासाठी सुद्धा भरपूर प्रयत्न केले. इतकंच नाही, बालिका हत्या व्हायच्या. मुलगी जन्माला येणं म्हणजे अतिशय वाईट. मुलगाचा आला पाहिजे. मुलगी आली तर तिला पोटात तरी मारलं जायचं, नाही तर पाण्यात तरी सोडलं जायचं किंवा सरळ तिचा वध केला जायचा. मग हे असताना ही बालिका हत्या बंद झाली पाहिजे याच्यावर आवाज उठवला सावित्रीबाई फुले यांनी. इतकंच नाही, बालविवाह प्रतिबंध, सतीची प्रथा या सगळ्याला तिने विरोध केला आणि सगळ्यात महत्वाचं बाल हत्या सुधारक गृह सुरू केलं. आता या विधवांची अवस्था खरंच इतकी वाईट होती की त्या विधवांवर अत्याचार करणाऱ्याची संख्याही कमी नव्हती हो. खूप
अत्याचार व्हायचे आणि त्या अनैतिक संबंधातून जी मुलं जन्माला यायची त्यांना वाऱ्यावर टाकलं जायचं. सावित्रीबाईंनी त्यांचाही विचार केला. त्यांनी त्या मुलांसाठी बालहत्या सुधारक गृह तयार केलं आणि त्यांच्यानुसार त्यांनी त्यांचं कार्य सुरू केलं. या गोरगरिबांच्या माऊली बनल्या आणि सामाजिक कार्याचा वसा त्यांनी पुढे चालवला. महात्मा ज्योतिबा फुलेंनी तळागाळात गेलेल्या सगळ्या शूद्रांसाठी एक सत्यशोधक समाजाची स्थापना केली 1873 रोजी. सत्यशोधक समाज म्हणजे प्रत्येक गोरगरीब आणि कोणीही जो गांजलेला असेल त्या सगळ्यांना प्रवेश असायचा या सत्यशोधक समाजात. मग हे करत असताना ते एकटे नव्हते, तर सावित्रीबाई फुले यांनी त्यांना सक्रिय सहभाग नोंदवला होता, सक्रिय सहभाग त्यांना दाखवला होता. फुले यांचा मृत्यू जेव्हा झाला 1890 मध्ये, तेव्हा या समाजाचे नेतृत्व कोणी करायचे हे खूप मोठे प्रश्नचिन्ह होते. आता हा समाज मागे पडतो की काय असं रांजल्यांना वाटू लागलं. महात्मा फुले राहिले नाही, आता आम्हाला वाली कोण? पण त्यावेळेस स्वतःचं सगळं दुःख बाजूला सारून सावित्रीबाई फुले उभ्या राहिल्या, त्या परिषदेच्या अध्यक्षा बनल्या आणि त्यांनी सत्यशोधक समाजामध्ये जे विवाह लग्न लावून दिले जात होते किंवा त्यांचे जे तत्व होते, जे कार्य होते, ते सगळे त्यांनी पुढे नेतृत्व रीतीने ते कार्य पार पाडले. सावित्रीबाईंच्या शिक्षण कार्यात त्यांना अजून दोघींची साथ होती, ती म्हणजे सगुणाबाई आणि फातिमा शेख. आता सगुणाबाई कोण होत्या? तर सगुणाबाई या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मावस बहीण होत्या. लहानपणापासूनच त्यांच्या छत्रछायेखाली महात्मा फुले वाढले होते. आणि फातिमा शेख, आता बघा, मुसलमान समाज तर बायकांच्या बाबतीत फारच रूढीप्रिय. त्यांच्या बायका गोशात नाही तर पडद्यात असायच्या. त्यांच्या बायका गोशात नाही तर पडद्यात असायच्या. अशा वेळी फातिमाने पडद्याला फाडून पडद्याबाहेर पडून स्त्रियांना फक्त शिकवण्याचे जे कार्य केले ते अतुलनीय होते आणि त्या ध्येयाने त्यांनी त्या सगळ्या गोष्टींचं कार्य हे यांच्यासाठी विशेष होतं. समाजात चालत आलेली ही वर्णव्यवस्था म्हणजे काय होती? त्यातूनच आलेली ही जाती व्यवस्था होती. वर्णव्यवस्थेतूनच जाती व्यवस्था जन्माला आलेली. त्यातून आला तो स्पृश्य आणि अस्पृश्य हा भेदभाव आणि मानवाला कलंक लावणारा ह्या वर्णव्यवस्था, ही जाती व्यवस्था, शूद्रांची व्यवस्था दिवसेंदिवस वाईट करत चालला होता. अतिशय वाईट वागणूक त्यांना मिळत होती. स्त्री शूद्रांच्या अधोगतीचे हे खरे मर्म ज्योतिरावांनी त्यावेळेस ओळखले होते. सामाजिक समतेसाठी आयुष्यभर कार्य केले. सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून समता, बंधुता आणि मानवतावाद यांचा त्यांनी प्रसार केला. सावित्रीबाई फुले या केवळ समाज सुधारिका नव्हत्या, तर त्या प्रतिभावंत कवयित्री, लेखिका आणि तितक्याच उत्कृष्ट साहित्यिक होत्या. त्यांनी अनेक काव्य संग्रह दिलेले, त्यातले मी 1-2 सांगते. 1854 मध्ये त्यांनी काव्य फुले हा काव्य संग्रह प्रसिद्ध केला होता. दुसरा 1892 मध्ये बावनकशी सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह त्यांनी प्रसिद्ध केला. काव्यसंग्रहामध्ये काय असायचं तर जे बौद्धिक गुलामगिरी तुम्ही जुगारून द्या, शिका, कारण जोपर्यंत आपण शिक्षण घेत नाही तोपर्यंत आपला विकास होणार नाही, हा विचार त्यांनी सगळ्यांच्या रक्तात भिनवायचा प्रयत्न केला. सामाजिक सुधारणेचा संदेश त्यांनी या सगळ्यातून दिला. इतकंच नाही, त्यांनी सावित्रीबाईंची अनेक गाणी आहेत, अनेक कविता आहेत, त्याही त्यांनी लिहिल्या. सावित्रीबाईंचं एक ब्रीद वाक्य होतं, काय? भुकेल्याला अन्न द्यावे आणि तहान गेल्याला पाणी द्यावे. एक उदाहरण, एक आठवण म्हणून सांगते. जेव्हा त्यांच्या घरी एक भिकारी आला होता आणि त्यांनी त्याच्या झोळीमध्ये अन्न टाकलं, पण बिचाऱ्याची झोळी इतकी फाटली होती की ते अन्न टाकताच ते अन्न खाली पडलं. ते अन्न जेव्हा खाली पडलं तेव्हा तो बिचारा ते अन्न वेचू लागला. तेवढ्या ज्योतिराव कुठे आले. ज्योतिरावांनी लगेच आपलं उपकरण काढलं आणि त्याच्या हातात दिलं आणि पुन्हा त्याला अन्न दिलं. खरंच सॅल्यूट करावा असा वाटतो या फुले दाम्पत्यांना. किती हे समाज त्यांच्या रक्तात भरलेलं होतं. फक्त आपला समाज सुधारावा, आपल्या समाजाचं हित व्हावं एवढंच या दोघांच्या डोक्यात होतं. त्याच वेळेस एक खूप मोठा दुष्काळ आला होता. 1876 ते 77च्या काळात महाराष्ट्रात दुष्काळाने जनता त्रस्त होती. खायला प्यायला एक वेळचं अन्न मिळत नव्हतं आणि एकीकडे ब्रिटिश सरकार स्वतःचे कर वाढवत होते. मग अशा वेळेस या सगळ्या जनतेच्या पाठीशी उभे राहिले हे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी जितकं शक्य असेल तितकं अन्नदान देण्याचा प्रयत्न केला आणि कुटुंबाला आश्रय दिला. त्याच वेळेस पोटासाठी शरीर विक्री करणाऱ्या बाया बापड्यांना सुद्धा त्यांनी रस्त्यावर टाकलं नाही. त्यांनी सत्यशोधक कुटुंबात त्यांना आश्रयास पाठवलं. फक्त त्यांना समाज सुधरवायचा होता, समाजासाठी ते फक्त प्रयत्न करत होते.
शिक्षण, समाजकारण आणि साहित्य या तीनही आघाडीवर या लढत होत्या. त्यांचं संपूर्ण आयुष्य फक्त आणि फक्त इतरांसाठीच लढण्यासाठी गेलं होतं. पण शेवटही तसाच झाला बरं. कारण 1896 आणि 1897 या काळामध्ये भारतामध्ये सगळ्यात मोठी प्लेगची साथ आलेली होती. मग प्लेगची साथ काय होती तर एका उंदीर आणि पिसूमुळे हा प्लेग पसरत होता. पण त्याच्यावर औषध उपचार नव्हते. त्याची लक्षणं फक्त काय असायची, एक गाठ यायची, ताप यायचा, अस्वस्थ वाटायचं आणि मृत्यू. याच्यावर ब्रिटिश सरकार जराही लक्ष देत नव्हते. मग असं असताना सुद्धा सावित्रीबाईंनी सगळ्यात महत्वाचं एक काम केलं होतं की त्यांनी विधवेचाच एक मुलगा दत्तक घेतला होता. त्याचं नाव होतं यशवंत. आणि त्या यशवंताला त्यांनी डॉक्टर बनवलेलं होतं. त्यांनी त्यालाही घरात बसून दिलं नाही. अशा काळामध्ये जेव्हा प्लेगची साथ होती, घरामध्ये जर एखाद्याला प्लेग झाला असेल तर घरातले इतर लोक त्याला सध्या हातही लावत नव्हते. जसं आपल्याकडे कोरोना आला होता तशी सिच्युएशन, मग त्याहीपेक्षा वाईट. मग असं असताना सावित्रीबाई गप्प बसल्या नाही. त्यांनी आपल्या मुलाला भले एखाद्या झाडाखाली का असताना तो दवाखाना उघडायला लावला आणि शक्य असेल तितकं त्या रोग्यांना त्या स्वतः घेऊन जायच्या. कधी गाडीतून न्यायच्या, नाहीच तर स्वतःच्या पाठीवर घेऊन जायच्या. हे कार्य त्यांनी केलं. आणि असंच एका रुग्णाला स्वतःच्या पाठीवर घेऊन जात असताना त्याची लागण सावित्रीबाई फुले यांना झाली आणि त्यातच सावित्रीबाई फुलेंचा मृत्यू झाला. विचार करा, खरंच कशा होत्या या. देशासाठी त्यांनी आपला प्राण त्याग केला. तो दिवस होता 1897 रोजी. समाजासाठी, देशासाठी एक क्रांती ज्योत आता मावळलेली होती. मग कशा होत्या या सावित्रीबाई फुले? सावित्रीबाई फुले म्हणजे केवळ एक स्त्री नव्हे. सावित्रीबाई फुले म्हणजे केवळ एक स्त्री नव्हे तर अन्यायाविरुद्ध उभे ठाकलेले जिवंत वादळ होते. वादळ. समाजाने टाकलेल्या दगडांवर त्यांनी हार घडवले होते. इतकंच नाही, शिव्यांना आणि शहाणपणाच्या शब्दांनी त्यांनी उत्तर दिलेले होते. अपमानाच्या राखेतून शिक्षणाची ज्योत तेवत ठेवली. त्यांच्या पावलाखाली काटे होते. तरीही त्यांनी मुलींच्या हातात अक्षरांची फुले दिली होती. स्त्री म्हणजे चूल आणि मूल एवढ्या कृती मर्यादित आहे हा समाजाचा लोखंडी तट सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाच्या हातोडीने फोडला होता. भोवतालच्या त्यांच्या ओठांवर तक्रार कधीच नव्हती. होते ते फक्त डोळ्यामध्ये स्वप्न, भविष्याची स्वप्न. आणि ती त्यांनी उघडलेली शाळा म्हणजे त्यांची ज्ञानगंगा होती. ती आजही अखंड वाहत आहे, जी आज आपण इथे सगळे आहोत. सावित्रीबाईंचे जीवन हे दीपस्तंभासारखे आहे. अंधारात दिशा दाखवणारे त्यांनी स्त्रीला लेखणी दिली, स्त्रीला आवाज दिला, स्वाभिमानाची ओळख करून दिली. अन्यायासमोर न झुकता सत्याचा झेंडा उंच ठेवणारी ही माता आजही आपल्या मनात प्रेरणेची जणू एक मशाल पेटवत आहे. मग सावित्रीबाई फुले आज आपण शिकतो, लिहितो, उंच भरारी आज आपण सगळ्यांनी घेतली आहे. त्यामागे सावित्रीबाईंच्या त्यागाची सावली खूप मोठी आहे. म्हणूनच त्यांच्या विचारांना केवळ वंदन न करता आचरणात आणणे हीच खरी आसन्न आदरांजली असेल. आजची स्त्री त्या प्रेरणेची साक्ष आहे. ती शिक्षण घेते. आज आपण त्यांच्यामुळे बाहेर पडलो. आज आपण शिक्षण घेत आहोत, करिअरमध्ये प्रावीण्य मिळवलेले आहे. मग आज तुम्ही बघा, कुठे नाही आहे स्त्री. आर्मीमध्ये आहे, शिक्षिका आहे, वकील आहे, डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, रेल्वेमध्ये आहे. इतकंच नाही, अवकाशातही पोचल्या. कल्पना चावला म्हणा, सुनीता विल्यम्स म्हणा, पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी, पहिल्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील. कुठे नाहीये स्त्री. इतकंच नाही, अगदी जे काम जमेल ते करायला तयार असणारी बस कंडक्टर किंवा रिक्षा चालक म्हणा, प्रत्येक क्षेत्रात आज स्त्रीने आपली छाप पाडली आहे. किंवा आपले स्वराज्य रक्षक ज्यांनी स्वराज्य निर्माण केलं, आपले भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांनी तयार केलं त्या म्हणजे राजमाता जिजाबाईंना. कुठे नाहीये. अशा महाराष्ट्रात आपण जो जन्म घेतलेला आहे, आपण जागरूक आहोत आणि आपल्या अधिकारांसाठी लढायला तयार आहे. मात्र आजही काही ठिकाणी समानता, सुरक्षितता आणि समाजातील मान सन्मान या बाबतीत अडथळे आहेतच. त्यामुळे सावित्रीबाई फुले यांचे विचार आजही तितकेच मौल्यवान ठरतात. आजही त्यांना आठवावंसं वाटतं. आपल्या शिक्षणाचा उपयोग केवळ नोकरीसाठी नाही, आपल्या शिक्षणाचा उपयोग फक्त नोकरीसाठी नाही तर समाज अधिक न्याय्य आणि समतामुखी बनण्यावर झाला पाहिजे असे मला वाटते.
आजच्या स्त्री समोर काही कमी आव्हान नाही आहेत बरं, खूप आव्हानं आहेत. खरंच खऱ्या अर्थाने स्त्री पुरुष समानता आहे का? आज स्त्री पुरुष ही पुरुषाला खांद्याला खांद्या लावून सर्व क्षेत्रात काम करते. उच्च पदावर असलेली स्त्री पुरुषांच्या डोळ्यात आजही खूप असते. आज जर उच्च पदावर समजा एखादी स्त्री असेल तर तिच्या हाताखाली एका शिपायाला काम करायला लाज वाटते. ही सुद्धा एक खंत आहे. स्त्री नोकरी करते पण घरही सांभाळून. ही तिची तारेवरची कसरत करत असताना तिच्या घरातले तिला किती साथ देतात बरं? हाही प्रश्नचिन्ह आहे. घरामध्ये मुलगा सुनेचे जर भांडण झाले तर कोण किती सासूवा आपल्या सुनेची बाजू घेतात. पुरुष प्रधान संस्कृतीचा पगडा आहे. सुनेचं चुकलं असलं, मुलाचं चुकलं नसलं तरीही किंवा चुकलं असलं तरीही मुलाचीच बाजू घेतली जाते. स्त्री हीच खरी स्त्रीची शत्रू आहे. स्त्री हीच खरी स्त्रीची शत्रू आहे. घरातील उदाहरणच घ्या. आजही काही ठिकाणी, मी सगळीकडे नाही म्हणत, काही ठिकाणी मुलगा आणि मुलगी हा भेदभाव आजही केला जातो. अमुक एक काम मुलानेच केलं पाहिजे, अमुक एक काम त्या मुलीनेच केलं पाहिजे, तुझंच काम आहे ते तूच कर. हे विचार जर आजही आपण घरामध्ये जर अशी कामाची विभागणी मुलांसमोर केली तर त्यांच्यात आपण काय परिवर्तन करणार? समानतेची वागणूक आपण खऱ्या अर्थाने देऊ का त्यांना? नक्कीच नाही. आजचा समाज विज्ञान तंत्रज्ञानात अगदी प्रगत होत चालला आहे, तरी लहान मुलींवर होणाऱ्या बलात्काराच्या घटना आपण रोज ऐकतो. मग कुठे प्रगत आहोत आपण? मग काय शिकलो आपण? हा प्रश्न स्वतःला नक्कीच विचारला पाहिजे. ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. अशा घटना केवळ कायद्यालाच नाही तर मानवतेलाही आव्हान देणाऱ्या आहेत. पीडित मुलींच्या त्यावेळेस मनावर आणि त्यांच्या आयुष्यावर किती मोठा दीर्घकालीन परिणाम होत असेल याचा जरा विचार करा बरं. मुलींच्या संरक्षणासाठी POCSO हा कायदा लागू आहे. किती उपयोग होतो त्या कायद्याचा? अशा विकृत लोकांना मला तरी वाटतं की चार चौघात त्या चौकात त्यांना जर फाशी दिली ना तर दुसरा व्यक्ती पुन्हा ही घटना करण्याला दास्तावणार नाही, तो तसा प्रयत्नच करणार नाही, कारण त्याला चौकात फाशी दिली पाहिजे. होतं असं की आता आपल्याला सगळ्यांना प्रशासन माहिती आहे, टेबला खालून काही दिलं की व्यक्ती कधी सुटले आपल्याला कळत नाही. ह्या अनेक गोष्टी आहेत ज्याच्यावर आज विचार झाला पाहिजे. स्त्रियांवर समाजाने घातलेली बंधने ती पण काही कमी नाही. स्त्री पुरुषांना नियम वेगळे का बरं? आपलं रोजचं जीवनात बघा, लग्नापासून स्त्रीला केसांपासून ते पायांच्या बोटापर्यंत अगदी बांधून जपडून ठेवलेला आहे सगळ्याच बाबतीत. का? एक दिवस समजा स्त्री मंगळसूत्र घालायला विसरली, लगेच आणि तुझं लायसन कुठे? लायसन? हा, तुझं लायसन कुठे घाला? चुकून एक दिवस बांगडी घालायला विसरली, तिला विचारलं जातं. पायात जोडवी नसली तिला विचारलं जातं. मग मला सांगा, पुरुषांना का बरं अशा गोष्टींचे नियम नाहीयेत? का त्यांना ह्या गोष्टी कधी विचारल्याच जात नाही? घरामध्ये नवरा बायको दोघेही नोकरी करत असतात. बायकोने मुलांची स्कूल फी भरायची, मुलांचा अभ्यास घ्यायचा, लाईट बिल त्यानेच भरायचं, बस बिल जे काही असेल, कामवालीचा पगार तिनेच बघायचा, एखाद महिना मागे पुढे झाला तर तिच्यावर जोडायचं. अनेक समस्या आहेत. मग मुलांच्या टिफिन पासून ही सगळं जबाबदारी ती बिचारी सकाळी उठल्यापासून ते रात्रीपर्यंत झटत असते. आणि एवढं असूनही काही ठिकाणी समानता आहे, पण काही ठिकाणी तिला शेवटी संध्याकाळी फोन लावलेच जातात, तुझ्यामुळे असं झालं, तुझ्यामुळे हे आज झालं नाही, म्हणजे तुझ्यामुळेच का, आपल्यामुळे नाही म्हणत. हा मोठेपणा कधी येईल? हा पुरुषी अहंकार कधी बाजूला जाईल? खूप मोठा प्रश्न आहे. घराचा विचार करा, 2 दिवस जर ती स्त्री जरा माहेरी गेली, तो घराचा नक्षा असा बदललेला असतो ना, किती विचार करते मी का माहेरी गेली. सावित्रीबाईंच्या लेखी ना आपण, पण कुठे आहे समानता? सावित्रीबाईंच्या लेखी म्हणतो आपण, पण कुठे आहे समानता? खरं तर स्त्री आणि पुरुष हे एकमेकाला पूरक आहेत. तसा विचार केला तर या दोघांनी जर ठरवलं ना तर कोणतेही कार्य ते यशस्वीपणे पूर्ण करू शकतील. मग ते घरात नवरा बायको म्हणून असू द्यात, एखाद्या कामाच्या ठिकाणी स्त्री पुरुष म्हणून असू द्यात, किंवा बाहेर समाजात वावरताना कोणीही असो, जर स्त्री पुरुष एकत्र आले ना तर कोणतंही कार्य ते यशस्वीरित्या पार पाडू शकतात. फक्त पुरुष प्रधान संस्कृतीचा जो पगडा आहे ना तो पुरुषांनी जरा बाजूला ठेवला पाहिजे. आणि सावित्रीबाईंच्या विचारांची समानता आजही आपण अनुभवू शकतो. एक सायकलचं उदाहरण द्यावंसं वाटलं. बघा, सायकलला 2 चाकं असतात, एक पुढचं आणि एक मागचं. पुढचं चाक नक्कीच पुरुषाचं असतं, मागचं चाक स्त्रीचं असतं.
चैन काय ती मागच्या चाकाला, स्टँड काय ते मागच्या चाकाला. कुलूप किल्ली ती मागच्या चाकाला, पुढच्या चाकाला हँडल असतं. खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पण मला असं वाटतं की स्वतःला कमी लेखू नये, कारण मागचं चाक मजबूत आहे म्हणून तो पुढे चालला आहे. त्याचा गर्वही येऊन देऊ नये, पण एकमेकाला जर आपण पूरक असू तर बऱ्याच गोष्टी शक्य होतील. त्याचं एक उदाहरण द्यावंसं वाटतं. माझ्या मैत्रिणीच्या जवळचं उदाहरण आहे. पुण्यातील हे कुटुंब अतिशय श्रीमंत घरात, दोघेही इंजिनियर, एक मुलगा एक मुलगी, अगदी छान कुटुंब तयार होतं. पण तरीही पुरुषप्रधान संस्कृती. तिला ना खूप मोठी ऑफर आली ऑस्ट्रेलियाला जायची. आता ऑस्ट्रेलियाला जाऊन जो पगार मिळणार होता तर तिला असं वाटत होतं की आयुष्यभर जरी कमवलं ना तरी मला एवढं नाही मिळणार, मला ही संधी मिळाली पाहिजे. पण तिची हिंमत होत नव्हती नवऱ्यापुढे बोलायची. काय करावं, बोलू की नको, बोलू की नको. 5 दिवस गेले. मग आता मुलींना नाही जवळच्या असतात मैत्रिणी, तिने आपल्या मैत्रिणींना सांगितलं, काय करू गं, मला खूप चांगली संधी आली, मी बोलू का एकदा नवऱ्याशी, विचारून बघ ना. जर तो हो म्हणाला आणि तुझं सत्व कुठे गेले, एकदा हो विचारून तर बघ. तिने घाबरत घाबरत आपलं त्याला विचारलं, मला अशी अशी संधी आली आहे ऑस्ट्रेलियाला जायची, मी जाऊ का. अगदी खुश झाला. अरे काही हरकत नाही, बिनधास्त जा. ती एकदम शॉक. अरे काहीच बोलले नाही, एक कडक विचारांचे. कशी काय परमिशन दिली. तर ते बोलले, अगं तू माझ्या संसारासाठी इतके वर्ष दिलीस, मला 2 मुलं दिलीस, एक मुलगा एक मुलगी दिली, माझ्या संसारासाठी तू इतकं करते, माझी गृहलक्ष्मी म्हणून तू सगळं सांभाळलंस. मग फक्त 3च वर्षांची गोष्ट आहे ना. मी गृह विष्णू बनून ऑस्ट्रेलियाला आपण सगळे जाऊ आणि गृह विष्णू बनून मी घर सांभाळेल, तू नोकरी कर. सॅल्यूट आहे अशा पुरुषांना. जर असे विचार प्रत्येकाचे झाले तर नक्कीच आपला समाज सुधारायला किंवा समानता यायला वेळ लागणार नाही. एक वाक्य बोलावं असं वाटतं, लाईक यू इन आय एम एक्झिस्ट. लाईक यू आय एम एक्झिस्ट, जसा तू तशी मी. हे आपल्या लाईफ पार्टनरला ना ही याची सवय लावली गेली पाहिजे. प्रेमाने, रागाने नाही बरं, प्रेमाने लावावी लागेल. अशा अनेक गोष्टी आहेत. आज सर्वात प्रभावी माध्यम म्हणजे आपलं मोबाईल आहे. विचार करा, बऱ्याच अशा घटना आहेत ज्या आपल्याकडे पण घडतात आणि याला आपलं माध्यम जबाबदार असतं. मोबाईलचाच विचार करा, मोबाईलवर काय पाहावं काय पाहू नये याची बंधनं मुलांवर खरं तर आज टाकली पाहिजेत. पण त्याचे दुष्परिणाम आज मुलांवर होणाऱ्या अत्याचारात येतात. कारण मुलांना हेच कळत नाही की आपण काय पाहतोय, कुठपर्यंत पाहतोय आणि किती पाहिलं पाहिजे. आजच्या या धावपळीच्या जीवनात अजून एक गोष्ट, आपण नाण्याच्या नेहमी दोन्ही बाजू विचार केला पाहिजे. जीवनात तरुण मुलींना आपल्या आईबरोबर संवाद साधता येत नाही. त्यांच्यावर परिणाम करणारे, त्यांचे महत्त्वाचे निर्णय घ्यायला लावणारे त्यांचे मित्रमैत्रिणी असतात. पण नशिबाने मित्रमैत्रिणी चांगले मिळाले तर ठीक, चांगले नाही मिळाले तर ते वाईट मार्गाला जायला वेळ नाही लागणार. मुलांना, विशेषतः मुलींना गुणात्मक गरज असते आईच्या सहवासाची. पण आपल्या समाजात हा हल्ली सहवास जरा हरवतच चालला आहे. याची काळजी खरंच सर्वांनी घ्यावी. अजून एक मुद्दा, लिव्हिंग रिलेशन. हे खरं तर पाश्चात्तीकरण आहे. आपल्या देशाशी त्याचा खरं तर काहीच संबंध नाही. पण आपण स्वतःला म्हणतो की मला सगळं बाबा वेस्टर्न आवडतं. त्याच्यातलाच हा एक प्रकार, लिव्हिंग रिलेशन. आजकाल बरीच मुलं लिव्हिंग रिलेशनमध्ये राहतात. लग्न करणं पसंत नाही. मग लिव्हिंग रिलेशन म्हणजे काय. ठीक आहे, आज 2 वर्ष राहिलो, 3 वर्ष राहिलो, लग्न नाही करायचं. नाही पटलं तर तू तुझ्या घरी, मी माझ्या घरी. पण एक विचार केलाय का, याच्यामध्ये आपला जो विवाह हा संस्कार आहे तो मागे पडत चाललाय. विवाह हा संस्कार राहणारच नाही. मग अशा वेळेस आपल्या पुढच्या पिढीला आपण काय शिकवणार. जर आपण विवाह हा संस्कारच इथे जर संपत चालला, नष्ट होत गेला तर आपली पुढची पिढी वाईट मार्गाला जायला वेळ नाही लागणार. अजून एक, स्त्रिया चांगल्या आहेत तितक्याच काही स्त्रिया वैविचारी पण आहेत. आज वृद्धाश्रमांची संख्या वाढते. तरी विचार केलाय का वाढते. ज्या मुलांना आई वडिलांनी लहानपणापासून मोठं केलं, त्याच आई वडिलांना जेव्हा ते मोठे होतात, लग्न होतं, तेव्हा त्यांना ते बोझ वाटतात, ओझं वाटतं. ते सरळ त्याला एखाद्या रेल्वे स्टेशनवर सोडून येतात किंवा वृद्धाश्रम मध्ये सोडून येतात. स्त्रियांना जर हक्क मिळाले तर त्याची समानता मिळाली तर त्यांचा वापरही स्त्रियांनी तो योग्य तोच केला पाहिजे. ही एक बाजू विचारात घेतली होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं तर आपण, कारण आपल्याला नशिबाने शिक्षक हा पेशा मिळाला आहे.
कारण आपल्या हाताखाली हजारो मुलं जातात. मग आपण आपल्या शाळा महाविद्यालयामध्ये अशा प्रकारचे जर प्रशिक्षण दिले मुलांना, विद्यार्थ्यांनी कसे राहावे मुलींच्या संदर्भात, तर मला तर असं वाटतं की मुलींच्या आरोग्याच्या संदर्भात ना मुलांनाही दिले पाहिजे. कारण जोपर्यंत मुलांची विचारसरणी बदलत नाही ना, तोपर्यंत त्या लहान लहान जीवांना त्यांच्यावर अत्याचार होणारच नाही. त्यांची मेंटॅलिटी बदलली पाहिजे. वासना किती आणि कुठे असावी हे त्यांना समजलं पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थाने हा समाज बदलू शकतो. हजारो लाखो विद्यार्थी याचा लाभ घेऊ शकतील. स्त्रीची सगळी महती तिच्याकडील प्रेमाची संजीवनी आणि त्यांच्यामध्ये दडलेली आहे. आजचा आपल्यासाठी त्याग करणाऱ्या आपल्या सावित्रीबाई फुलेंसारख्या अशा अनेक थोर समाज सुधारक होऊन गेले, अनेक थोर समाज सुधारिका होऊन गेल्या, ज्यांनी फक्त त्याग केला आणि आपण आज इथपर्यंत पोहोचू शकलो. हे कधीच विसरून चालणार नाही. आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य महिलांमध्ये आहे. गरज आहे ते हिमतीने पाऊल पुढे टाकण्याची आणि जिद्दीने भरारी घेण्याची. आज आपण येथे जेवढ्याही महिला दिसत आहोत त्या सर्व उभ्या आहेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे.